नमस्कार. आज आपण अतिशय गुणकारी तसेच 1 ते 2 महिने टिकेल अशी खमंग आणि तोंडाची चव वाढवणारी जवसाची चटणी बनवणार आहोत. याला अळशी असे सुद्धा म्हणतात. जवस ही शरीरासाठी अतिशय लाभदायक आहे. ज्यांना डायबिटीजचा त्रास असेल त्यांनी जवसाचा वापर खाण्यासाठी आवर्जून करावा. तसेच वजन कमी करण्यासाठी, सांधेदुखीसाठी खूप गुणकारी आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी लागणारे साहित्य बघूया. इथे मी 4 लाल सुकी मिरची घेतलेली आहे. तुम्ही यात लाल तिखट घातलं तरी चालेल, पण तुमच्याकडे लाल सुकी मिरची असेल तर नक्की घाला. याने चटणीला छान चव येते. खोबरं घ्यायचंय. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कढीपत्ता, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि अर्धी वाटी जवस घेतलेली आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे. सर्वात आधी जवस भाजून घ्यायची आहे. जवस अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे आणि सारखं परतवत राहायचंय. जवस फुलले की असे उडू लागतात आणि छान टम्म फुलतात. असे तडतडायला लागले की जवस काढून घ्यायची आहे. याला यापेक्षा जास्त भाजायचं नाहीये. आता सर्व मसाले पण कमी फ्लेमवर अगदी खमंग भाजून घ्यायचे. मसाले भाजायला 3 ते 4 मिनिटं लागतात. चटणी करताना सगळे मसाले अगदी मंद गॅसवर खमंग भाजायचे, म्हणजे चटणी जास्त दिवस टिकते. आता याला काढून घ्यायचंय आणि मसाले थंड होऊ देऊयात. मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय. चवीनुसार मीठ घालूया आणि याला मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यायचे. तर हे बघा, मस्त खमंग जवसाची चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी हवाबंद डब्यामध्ये स्टोर करू शकतात. 1 ते 2 महिने सहज ही चटणी टिकते. रोज जेवणासोबत 1 चमचाभर पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच चमचमीत रेसिपी बघण्यासाठी कल्याणी हाऊस क्वीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.